गुड आफ्टरनून. चला आपल्याला आता बघायचं पुढचं पॉईंट हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता. तर या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं माहिती का? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. म्हणजे मुलाकडून अपत्याकडे जे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर होतात त्याला म्हणायचं हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स. इट इज ड्यू टू हेरिडिटी दॅट पपीज आर सिमिलर टू डॉग. कुत्र्याचं पिलू कुत्र्याच्या पिलासारखं दिसतं, म्हणजे कुत्र्यासारखं दिसतं. स्क्वॅब्स आर सिमिलर टू पिजन. कबुतराचे पिलं कबुतरासारखे दिसतात. अगदी तशाच पद्धतीने इन्फॅन्ट्स आर सिमिलर टू मॅन्स. माणसाची जी पिले आहेत, म्हणजे आपण माणसाची संतती म्हणतो, तर ते माणसासारखे दिसत असतात. तर ह्या एकत्रितपणे आपण हेरिडिटी असं म्हणत असतो. म्हणजे जो एक व्यक्ती दुसऱ्यासारखा दिसतो, त्याचं कारण काय आहे? कारण त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जसेच्या तसे ट्रान्सफर झालेले असतात, म्हणून तो त्यांच्यासारखा दिसत असतो. आता या नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याला इनहेरिटेड स्ट्रेट्स अँड एक्सप्रेशन स्ट्रेट्स. म्हणजे इनहेरिटेड म्हणजे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले कॅरेक्टरिस्टिक्स असं आपण म्हणू शकतो. स्टेट्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा लक्षणं. आणि एक्सप्रेशन करायचं आहे, त्या स्टेटचं एक्सप्रेशन करायचं आहे, ते स्टेट एक्सप्रेस करायचे आहेत, त्याचं प्रकट करायचं आहे, कसं दिसतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्याला आपण प्रकटीकरण असं सुद्धा म्हणू शकतो. मग याच्या बाबतीत तुम्हाला काही सांगता येते का बघा? हाऊ डू स्पेसिफिक स्टेट्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स अपियर्स इन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझममध्ये काही विशिष्ट प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा विशिष्ट प्रकार तुम्हाला एक्सप्रेस होताना दिसतात का? तर काय काय दिसतात ते आपल्याला चेक करायचं आहे. दो देअर आर मेनी सिमिलॅरिटीज बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे पालक आणि त्यांच्या अपत्यांमध्ये खूप सारी समानता आपल्याला पाहायला मिळते. खूप सारी समानता, जसं की हाताची बोटं असतील, पायाची बोटं असतील, नखांची असेल, नाकाची ठेवण, डोळ्याची ठेवण, तोंड, कपाळ, म्हणजे या सगळ्या गोष्टी जवळपास पालकांच्या या सगळ्या गोष्टीशी मॅच होतात. म्हणून आपण सिमिलॅरिटी टू द पॅरेंट्स एकतर आईशी मॅच होतात किंवा आईशी वडिलांशी मॅच होतात. अँड देर आर सम डिफरन्सेस टू. पण काही गोष्टी त्यांच्यापेक्षा वेगळ्या असू शकतात, इव्हन असतील सुद्धा. दीज सिमिलॅरिटीज अँड डिफरन्शिएशन आर ऑल द इफेक्ट्स ऑफ हेरिडिटी. म्हणजे ही जी काही समानता आहे, ही सिमिलॅरिटी आहे पॅरेंट टू ऑफस्प्रिंगमध्ये, इव्हन काही डिफरन्शिएशन आहेत, तर हे सुद्धा हेरिडिटीमुळं झालेलं आहे. लेट अस स्टडी द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी. मग आता हे कसं वर्क करतंय, कशा प्रकारे ट्रान्समिट होते, कशा प्रकारे वर्क करते, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस इन द सेल. कोणाचं सिंथेसिस करायचं आहे? इन्फॉर्मेशन नेसेसरी. आता नेसेसरी इन्फॉर्मेशन, जी महत्त्वाची माहिती आहे, ही महत्त्वाची माहिती किंवा ज्या काही सूचना आहेत फॉर द प्रोटीन सिंथेसिस इन द सेल, ज्या सेलमध्ये आहे, सेलमध्ये जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होतं आणि हा प्रोटीन कुठं आहे? इज स्टोअर्ड इन अ DNA. म्हणजे DNA मध्ये असणारा जो प्रोटीन आहे त्याचं सिंथेसिस त्या DNA सेलमध्ये होतंय आणि त्या ठिकाणी जी काही माहिती आहे ती माहिती त्याच्यामध्ये डिपॉझिट होत असते. and the segment of DNA which contain all information for the synthesis of particular protein is called gene. या DNA मध्ये ज्या प्रोटीनचं सिंथेसिस झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती डिपॉझिट झालेली आहे पर्टिक्युलर प्रोटीनच्या माध्यमातून. जो पर्टिक्युलर प्रोटीन आहे त्या पर्टिक्युलर प्रोटीनला जीन म्हणतात. and it is necessary to know the रिलेशनशिप ऑफ these प्रोटीन अँड विथ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम. आणि त्या प्रोटीन आणि ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स हे एकत्रितपणे ट्रान्सफर होतात. अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ हेरिडिटी. लेट अस कन्सिडर द कॅरेक्टरिस्टिक्स. कोणतं? प्लांट हाईट. प्लांट हाईट हे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, एखाद्या ऑर्गॅनिझमचं एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अँड वी नो दॅट देर आर द ग्रोथ हार्मोन्स इन अ प्लांट. म्हणजे प्लांटची जर ग्रोथ व्हायची असेल किंवा करायची असेल, प्लांटची जर ग्रोथ होत असेल किंवा ग्रोथ होत नसेल, म्हणजे किती ग्रोथ होते हे कशावरती डिपेंड आहे? प्लांटमध्ये असणाऱ्या हार्मोन्सवरती डिपेंड आहे, ग्रोथ हार्मोन्सवरती डिपेंड आहे. इन्क्रीज इन प्लांट्स
प्लांट डिपेंड्स अपॉन द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन्स. प्लांटची हाईट किंवा प्लांटची टॉलनेस किंवा ड्रॉपनेस हे कशावरती डिपेंड आहे, म्हणजे किती उंच आहे किंवा किती बुटका आहे किंवा किती खुजा आहे, हे कशावरती डिपेंड आहे, तर त्या प्लांटमध्ये ग्रोथ होत असणाऱ्या हार्मोन्सवरती डिपेंड आहे. प्लांटच्या ग्रोथसाठी जे हार्मोन्स सफिशियंट आहेत, ते सफिशियंट हार्मोन जर त्या प्लांटमध्ये जनरेट होत असतील तर त्या प्लांटची प्रॉपर ग्रोथ होते. अदरवाईज हार्मोन जर कमी प्रमाणात जनरेट होत असतील तर त्या प्लांटची ग्रोथ होणार नाही. इनडायरेक्टली ते प्लांट कसं असेल, खुजं असेल, बुटकं असेल. क्लिअर आहे? बघा, द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन्स प्रोड्यूस बाय अ प्लांट डिपेंड्स अपॉन एफिशियन्सी ऑफ कन्सर्न एन्झाईम. आता हार्मोन्स तयार होण्यासाठी सुद्धा जे हार्मोन्स तयार करणारे एन्झाईम्स आहेत ते सुद्धा एन्झाईम त्या प्लांटमध्ये असणं गरजेचे आहे. आणि ते एन्झाईम जर प्रॉपरली असतील तर त्यापासून ते हार्मोन्स तयार होतील. एफिशियंट एन्झाईम प्रोड्यूस अ ग्रेटर क्वांटिटी ऑफ द हार्मोन्स. जे एन्झाईम्स असायला पाहिजे ते जर एन्झाईम असतील तर त्यापासून प्रॉपर क्वांटिटीचे हार्मोन्स तयार होतात, ड्यू टू विच द हाईट ऑफ द प्लांट इन्क्रीजेस. आणि त्या हार्मोन्समुळं प्लांटची हाईट इन्क्रीज होऊ शकते. हावेवर इफ द एन्झाईम्स आर लेस इफिशियंट, म्हणजे त्या प्लांटमध्ये जे एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईमची इफिशियन्सी कमी आहे. कशाच्या बाबतीत? हार्मोन्स जनरेट करण्याच्या बाबतीत. म्हणजे एखादं प्लांट खूप सारे हार्मोन्स जनरेट करते, म्हणजे एखादं एन्झाईम खूप सारे हार्मोन जनरेट करते, एखादं एन्झाईम हार्मोन जनरेट करत नाही. जे एन्झाईम जास्तीत जास्त प्रमाणात हार्मोन जनरेट करेल त्या प्लांटची हाईट इन्क्रीज होईल. एखादा एन्झाईम हार्मोन्स क्रिएट करू शकणार नाही त्यावेळेस त्या प्लांटची हाईट इन्क्रीज होणार नाही. म्हणजे इट इज डिपेंड्स अपॉन एन्झाईम. इफ इट इज अ मोर एफिशियंट एन्झाईम, so greater hormone generated, height is to be increases. Less efficient enzyme, less hormone generated, the plant is a drop. The smaller quantity of hormones is produced, leading to a stagnating of the plant. म्हणजे जर कमीत कमी प्रमाणात जर हार्मोन्स तयार करत असेल तर ते प्लांट कसं असेल, स्टॅग्नंट असेल, बुटकं असेल, खुजं असेल. आता तुमच्याकडे क्रोमोझोमची डायग्राम दिलेली आहे. तो डायग्राम आपल्याला आपल्या म्हणजे नोटबुकमध्ये ड्रॉ करायचा आहे. क्लिअर आहे? आता जाऊ आपण क्रोमोझोम्सकडे. काय आहे क्रोमोझोम्स? द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस ऑफ अ सेल दॅट कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉल्ड एज क्रोमोझोम्स. म्हणजे सेलमध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक गुणधर्म जे सेलमध्ये आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ट्रान्सफर करण्याचं काम या क्रोमोझोमच्या माध्यमातून होत असतं. अँड इट इज मेड अप ऑफ मेनली न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. हा जो क्रोमोझोम आहे हा क्रोमोझोम दोघांपासून तयार होतो. एक आहे न्यूक्लिक ॲसिड आणि दुसरा आहे प्रोटीन. ड्युरिंग द सेल डिव्हिजन, जेव्हा सेलचं डिव्हिजन होतं म्हणजे एका सेलपासून दुसरी सेल तयार होते असं सेल डिव्हिजन होतं त्यावेळेस काय होतं, क्रोमोझोम कॅन बी क्लिअरली सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि त्याच वेळेस आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या माध्यमातून क्रोमोझोमला आपण पाहू शकतो. जीन विच कंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स इन कोडेड फॉर्म आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम. आणि या क्रोमोझोममध्ये जीन असतात आणि ते जीन मध्ये सर्व इन्फॉर्मेशन असते, तीही कोडेड फॉर्म मध्ये असते आणि त्याचं लोकेशन क्रोमोझोम्स मध्ये आहे. म्हणजे क्रोमोझोम मध्ये कोण आहे? जीन. जीन कुठलं? जीन मध्ये काय? इन्फॉर्मेशन. ती काय होते? ट्रान्सफर होते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं. आणि ईच स्पेसिस हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स. प्रत्येक स्पेसिसमध्ये, प्रत्येक व्हरायटीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रोमोझोम्स असतात. ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA and it is appear dumbbell shape midway during the cell division. इकडे सेल डिव्हिजन तुमच्याकडे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारचं तुम्हाला DNAचं स्ट्रक्चर डम्बेल शेप आणि सेल डिव्हिजन नंतर हे दोन सेपरेट होतील. देअर इज अ कॉन्स्ट्रिक्टेड रिजन ऑन इच क्रोमोझोम. कन्स्ट्रिक्टेड म्हणजे कळतंय का? असं भरगच्च असं भरीव. दिस इज कॉल्ड एज प्रायमरी कन्स्ट्रिक्शन ऑर सेंट्रोमर. म्हणजे ते लोब्स प्रमाणात ते स्ट्रक्चर असतं त्याला सेंट्रोमर म्हणायचं. इट डिवाइड द क्रोमोझोम इंटू टू पार्ट्स. ह्या क्रोमोझोमचे दोन पार्ट्समध्ये डिवाइड केले जातात. त्याला म्हणायचं इच पार्ट. प्रत्येक पार्टला आपण काय म्हणतो? आर्म. आणि इवन द सेंट्रोमर हॅज अ स्पेसिफिक पोझिशन
इन द क्रोमोझोम्स डिपेंडिंग अपॉन देअर आर 4 टाइप्स ऑफ, म्हणजे सेंट्रोमर कुठल्या ठिकाणी आहे यावरून क्रोमोझोमचे 4 प्रकार पडतात. एक आहे मेटासेंट्रिक, दुसरं आहे सब मेटासेंट्रिक, तिसरं आहे आक्रोसेंट्रिक आणि चौथं आहे टेलोसेंट्रिक. म्हणजे याच्याकडं या क्रोमोझोम्समध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या डायरेक्शनला मूव्ह झालेले आहेत त्यावरून याचे शेप ठरलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला याचे टाईप पडलेले पाहायला मिळतील. आता तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय बघा फाइंड आउटमध्ये, नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ डिफरंट ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये किती प्रकारचे क्रोमोझोम्स आहेत याचं आपल्याला जर चेक करता आलं तर ठीक आहे, नाहीतर आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. पण आजच्या लेक्चरला जे झालेलं आहे क्रोमोझोम त्याचा डायग्राम काढून मला पाठवायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुर्तास इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.